नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीचा इंग्रजी विषयाचा पॅटचा पेपर पाहणार आहोत. तरी अशा अनेक व्हिडिओंसाठी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व इतरांबरोबर शेअर देखील करा. पहिला प्रश्न हा ओरल ॲक्टिव्हिटीसाठी आहे. यामध्ये आपल्याला शिक्षकांद्वारे 10 शब्द सांगितले जातील, ते आपल्याला अचूक लिहायचे आहेत. पुढील प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 2 आहे, रीड द गिवन पॅसेज केअरफुली. इथे आपल्याला हा पॅसेज दिलेला आहे आणि त्याखाली आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत. या प्रश्नांची उत्तरे आपल्याला या पॅसेजच्या आधारे सोडवायची आहेत. क्वेश्चन नंबर 1 ए आहे, व्हाय डिड द स्टेज कम टू अ पूल? सर्कल द करेक्ट आन्सर. म्हणजे येथे आपल्याला विचारले आहे की स्टेज पूलच्या जवळ का आले. या तिघांपैकी जे उत्तर असेल त्या उत्तरास आपल्याला अशा प्रकारे गोल करायचा आहे. बी क्वेश्चन आहे, व्हॉट डिड द स्टेज थिंक ऑफ हिमसेल्फ टू सी हिज रिफ्लेक्शन इन द वॉटर? ज्याचा आन्सर आहे, ही वॉज डिलाइटेड विथ व्हॉट ही सॉ इन्स्टेड ऑफ ड्रिंकिंग वॉटर. ही केप्ट लुकिंग ॲट हिज ओन रिफ्लेक्शन. सी आहे, I wish that nature had given me legs worthy of my stately antlers. Why did the stag think like this? ज्याचा आन्सर आहे, because his legs were too ugly. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये आपल्याला एक पोयम दिलेली आहे, ज्याद्वारे आपल्याला आन्सर्स लिहायचे आहेत. क्वेश्चन नंबर 3 आहे, रीड द फॉलोइंग पोएटिक एक्स्ट्रॅक्ट केअरफुली. Now answer the following questions. एक आहे, who are the homes of queen and fairies? यामध्ये देखील आपल्याला आन्सरला अशा प्रकारे गोल करायचं आहे आणि पहिला प्रश्नाचा आन्सर आहे बी बुक्स. क्वेश्चन नंबर बी आहे, व्हाय डिड द पोएट सॉ दॅट सम क्वाइंट पर्सन लीड्स हिम थ्रू हिज वंडरलँड? आन्सर आहे, बिकॉज ही मीट न्यू फ्रेंड्स and old who laugh and sing and take me off adventure. Question number C आहे, for the poet, why each book is like a city street? Explain in your own words. Answer आहे, along whose winding way I meet new friends. Next question बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4, रीड द फॉलोइंग ॲडव्हर्टाइजमेंट केअरफुली. यामध्ये आपल्याला एक ॲडव्हर्टाईज दिलेली आहे, ज्या आधारे आपल्याला या प्रश्नांचे आन्सर लिहायचे आहेत. नाव आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. क्वेश्चन ए आहे, हाऊ मेनी वॉटर सेव्हिंग टिप्स आर गिवन? या ठिकाणी या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये किती वॉटर सेव्हिंग टिप्स दिलेले आहेत? तर 1 2 3 4 5. या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये 5 टिप्स दिलेले आहेत. तर क्वेश्चन नंबर बी 5 याला सर्कल करायचे आहे. बी, फ्रॉम द अबव गिवन टिप्स विच वन विल यू लाईक टू अप्लाय अँड हाऊ? म्हणजे वरील टिप्सपैकी तुम्हाला कोणती टिप अप्लाय करायला आवडेल आणि कसे? आन्सर आहे, ऑलवेज टर्न ऑफ रनिंग वॉटर बिकॉज इट कॅन सेव्ह वॉटर. क्वेश्चन नंबर सी आहे, राईट युअर आयडियाज ऑफ सेव्हिंग वॉटर. ज्याचा आन्सर आहे, टर्न ऑफ टॅप्स प्रॉपरली, फिक्स लीक्स क्विकली, यूज अ बकेट इन्स्टेड ऑफ अ शॉवर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन नंबर बी आहे 5 आहे, डू ॲज डायरेक्टेड. त्यातील ए आहे, rewrite the following sentences by replacing the underlined word with the given in the bracket. I have many books. येथे आय ला अंडरलाईन केलेला आहे. या आय ला आपल्याला शी या शब्दाशी रिप्लेस करायचं आहे. तर याचा आन्सर होईल, शी हॅज मेनी बुक्स. बी, fill in the blanks with proper pronoun. Sultan was a good ruler dash dash ruled wisely and well. ज्याचा आन्सर आहे ही. सुलतान वॉज अ गुड रूलर, ही रूल्ड वाईजली अँड वेल. क्वेश्चन सी बघूयात. आय लाईक टू प्ले क्रिकेट. आय लाईक टू प्ले खो खो. जॉईन द अबव सेंटेन्सेस विथ अँड रीराईट.
म्हणजे या ठिकाणी हे दोन सेंटेन्स जॉईन करायचे आहेत अँड या शब्दाचा वापर करून आणि त्यांना परत लिहायचे आहे. आन्सर आहे आय लाईक टू प्ले क्रिकेट अँड खो खो. क्वेश्चन डी बघूया. गिव अ हेड वर्ड फॉर इच ग्रुप गिवन बिलो. ए टोमॅटो, पोटॅटो, कॅबेज, ब्रिंजल. ज्याचे म्हणजेच या ठिकाणी जे आपल्याला ऑब्जेक्ट्स दिले आहेत त्यांच्यासाठी एक ग्रुपचं नेम द्यायचं आहे. तर एचा आन्सर आहे व्हेजिटेबल. बी आहे फ्रॉक, टी शर्ट, पॅन्ट्स, शर्ट्स. तर या बीचा आन्सर आहे क्लोथ्स ऑर गारमेंट्स. ई व्हॉट अन अपॉर्च्युनिटी. स्टेट वेदर द गिवन सेंटेन्स इज कमांड ऑर एक्सक्लेमेशन. म्हणजे आपल्याला सांगायचे आहे की हे वरील वाक्य एक कमांड आहे की एक्सक्लेमेशन आहे. त्याचा आन्सर आहे इट एक्सप्रेस स्ट्रॉंग इमोशन अँड एंड्स विथ ॲन एक्सक्लेमेशन मार्क. एफ आहे हिम द लायन ऑन सीइंग मूव हॅड नॉट. अरेंज द जंबल वर्ड्स टू फॉर्म करेक्ट सेंटेन्स. या सेंटेन्समध्ये वर्ड्स जंबल केलेले आहेत. तर या ठिकाणी आपल्याला रिअरेंज करायचे आहे. आन्सर आहे ऑन सीइंग द लायन हिम हॅड नॉट मूव्ड. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन जी आहे फ्रेम अँड राईट टू मिनिंगफुल सेंटेन्स युझिंग द टेबल गिवन बिलो. तर या ठिकाणी आपल्याला एक टेबल दिला आहे. या आधारे आपल्याला दोन मिनिंगफुल सेंटेन्स लिहायचे आहेत. तर या कॉलममध्ये दिले आहे आय वॉन्ट टू गो टू प्ले रीड द मार्केट फुटबॉल अ बुक. तर ए सेंटेन्स आन्सर आहे आय वॉन्ट टू प्ले फुटबॉल आणि बी सेंटेन्स आहे आय वॉन्ट टू रीड अ बुक. बुक असेल एच. मॅच द वर्ड्स विथ सिमिलर मिनिंग. रिराईट द आन्सर कॉलम. म्हणजे या ठिकाणी सिमिलर मिनिंग्ज असणारे वर्ड्सला आपल्याला मॅच करायचे आहे. तर ए कॉलममध्ये दिले आहे चिअरफुल, डिस्प्यूट, माइट, पीस आणि बी कॉलममध्ये दिले आहे स्ट्रेंथ, काम, क्वारल, हॅपी. आन्सर आहे चिअरफुल अँड हॅपी, डिस्पाइट अँड क्वारल, माइट, स्ट्रेंथ अँड पीस अँड काम. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये दिला आहे बिलो द गिवन बिगिनिंग ऑफ अ स्टोरी डेव्हलप अ स्टोरी. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक बिगिनिंग दिली आहे आणि त्या आधारे आपल्याला एक स्टोरी डेव्हलप करायची आहे. तर बिगिनिंग बघूयात. रजत अँड सलीम वेर फ्रेंड्स. दे वेर स्टडिंग इन द सेम क्लास. दे वेर गोइंग टू स्कूल टुगेदर ऑन अ बायसिकल. ऑन द वे they saw an old man injured, fracture in left leg knee. He was asking for help and answer आहे Rajat and Salim immediately stopped their bicycle and rushed to the old man. He was in great pain due to fracture in his left knee. While Rajat stayed with the man to keep him calm, Salim quickly called for an ambulance. A few neighbors gathered to help, and soon the ambulance arrived to take the man to the hospital. Even though Rajat and Salim were late for school, they felt proud that they had helped someone in need. Their teacher later praised them for their kindness and bravery. हा प्रश्न 5 मार्कांसाठी दिला गेलेला असेल. तर नेक्स्ट लास्ट क्वेश्चन नंबर 7 आहे राईट अ स्टोरी युझिंग द फॉलोइंग वर्ड्स. या ठिकाणी आपल्याला येथे दिले जे वर्ड्स आहेत त्यानुसार एक स्टोरी डेव्हलप करायची आहे. तर वर्ड्स आहेत हॉट समर, स्पॅरो, वॉटर अँड नेस्ट. हा देखील प्रश्न 5 मार्कांसाठी असेल. आन्सर बघूयात. इट वॉज अ हॉट समर आफ्टरनून. A thirsty sparrow was searching of water. She looked everywhere, but could not find a single drop. Finally, she saw a small bowl of water on a balcony. She drank the water and felt very happy. After resting for a while, she flew back to the nest.
जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.